नमस्कार मंडळी, मी रसिका दिरी तुमचं आपल्या रॉयल मंडळी चॅनल वरती खूप खूप स्वागत करतोय। तर मंडळी, काल रात्री आमच्याकडे नाटक झाला, हिसरच नाटक होता आणि हिसर आम्ही रवतो। तर एकदम नाटक एकदम भारी होता, एकदम बघण्यासारखा होता। आणि आता मी उठले, सकाळ झाली या, पोरा अजून निजले दुटाक नाही असत। तर आज आमका जाऊचा हा रेडीक पुणेकरांका मी रेडी आणि शिरोडा फिरयतलाय। शिरोड्याचा श्रीदेव वेतोबाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर रेडीच्या श्री गणेश देवाचा दर्शन घेतलो, गणपतीचं दर्शन घेतलो, त्यानंतर बीचवर जातलो, वाईच पूजी बिजी मारतलो। फक्त आवाज आहे का, चिमण्यांचो पक्ष्यांचो आवाज, सकाळचा कोकण असा दिसता। पक्ष्यांचा आवाज वगैरे भारी येता। आता मोबाईलला येता काय नाही तो माका माहित नाही, पण माझा आवाज बसलो हा शिमग्या गार्डन आर्डन। शेवटी कोकणी पोरग्या हो, शिमग तर गाजा येतलेच ना। एकदम मजा केली शिमग्याक पण यंदा खूप भारी मजा, खूप मजा मारली या, खूप आराडलंय, खूप नाचलंय, त्यामुळे माझा आवाज पण बसलो असा। तर न्हाणी दाग घातलंय, आता देवदर्शनात जातो म्हणजे न्हावूनच जाऊ आहे ना, न्हाणी दाग घातलंय। तर चला, आता मी फ्रेश होतोय, तर सगळ्या पोरांना उठायचंय आणि नाश्ता करूक जाते। तर नाश्ता करूक तुम्ही पण चला आमच्यासोबत। तर म्हणजे नाश्ता होतो आमच्याकडे आज भाकरी आणि मटकीची उसळ। मटकीची उसळ एकदम भारी झालेली। तर कसा वाटला आजचा नाश्ता सांगा। तर मंडळी, आता आम्ही चाललो वेंगुर्ल्याक, सॉरी शिरोड्याक। वेंगुर्ल्या आम्ही काल जाऊन येलो, आज चाललो शिरोड्याक। तर मंडळी, तुम्ही माझ्या पाठीमागे बघतासच, तर आता आम्ही पोहोचलो शिरोड्याच्या श्रीदेव वेतोबाचं दर्शन घेऊ, श्रीदेव वेतोबाच्या मंदिरात। तर मंडळी, ही असतात श्रीदेव वेतोबाची चपला। तुमका माहीत असतात किंवा माहीत नसतात, पण मी सांगते, ही नवस पेडण्यासाठी श्रीदेव वेतोबाक चपला वाहिली जातात आणि ही चपला घालून श्रीदेव वेतोबा शिरोड्याची राखण करता, म्हणजे अर्थात कोकणाचीच राखण करता। त्यानंतर ही चपला असं ती झरलेली दिसतात, म्हणजे श्रीदेव वेतोबा या चपलांचो, भक्तांनी वाहिलेल्या चपलांचो वापर सुद्धा करता। किंवा मिठाची शेती, मीठ काढतो दिसत। आता आम्ही चाललो गणपतीच्या दर्शनाला, रेडीचा गणपती। तर मंडळी, आता आम्ही पोहोचलो रेडीच्या गणपतीचं दर्शन घेऊ। ह्या पण मंदिर इतकं सुंदर असा ना, म्हणजे मूर्ती बघितल्यावर प्रसन्न वाटतं। जसं की श्रीदेव वेतोबाची मूर्ती बघितल्यानंतर जसं प्रसन्न वाटतं ना, तसंच ही गणपतीची मूर्ती बघितल्यानंतर पण खूप प्रसन्न वाटतं। तसं बघूया तर कोकणातले सगळेच मंदिर एकदम सुंदर असतात आणि एकदम भारी असत ना, एकदम म्हणजे एकदम असलं मंदिरात की उठांसारखे वाटणारच नाही। हे बघा, नॉर्मल आडवा। तर ह्या असा रेडीच्या गणपतीचा मंदिर। बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही हे बसलो देवाच्या समोर, मूर्ती बघित। ह्या देवाची पण कथा असा, माका जेवढी कथा माहीत असतात तेवढी मी तुला सांगते। जो देव रेतीच्या खाली होतो, म्हणजे या देवाची मूर्ती जी होती ती रेतीच्या खाली होती, म्हणजे जमिनीच्या खाली होती। तर तिचं काम करणारा लोक कामकरी होतो, रेती काढणार होतो, तिचं दुपारची झोप घेत होतो। तिचं दुपारच्या झोपेत म्हणजे स्वप्नात ते कसा दिसला, म्हणजे देव स्वप्नात दिला आणि तो म्हणालो की मी रेतीच्या खाली असेल, की तू माका काढ। त्यानंतर तो जो रेती काम करणारा होतो त्यांनी पूर्ण ती रेती खोदल्या आणि ही देवाची मूर्ती काढल्या। त्यानंतर वर्षानुवर्ष ही मूर्ती असं देवाची ती किंचितपणे वाढत जाता आणि आता या देवाची मूर्ती एवढी असा। आता आम्ही इलो जोक पारिजात हॉटेलमध्ये, जा की रेडीच्या गणपतीक जाऊक जर असतो हा तिसरा असा रस्त्याच्या डेगेक। तर बघा, हिंचं जेवण येईल आणि आज हिंच्या सगळ्यांनी शाकाहारी जेवण मागवल्यानी, पण माका बाहेर इले आणि शाकाहारी खाय असा कधी होतच नाही। सो मी मागवलंय
सुंगाटाची थाळी, फ्रॉन्स थाळी. तर माझी फ्रॉन्स थाळी लिहिली असा बघा. वा वा, बघून तोंडात पाणी सुटला. आता मी जेतलंय मस्त म्हणजे ताव मारतलंय. तर आम्ही आता पोहोचलो यशवंतगडावर. रेडीचो यशवंतगड. हे बघा जो पाठीमागे दिसता हा तो यशवंतगड असा. तर आम्ही गडावर येलो. बघू पुढे काय हा कसा हा. वा, तर मंडळी आम्ही येलो एका गडाच्या कड्यावर आणि इथून इतकं भारी व्ह्यू दिसतं. आई शपथ, त्या बघा समुद्र दिसता रेडीचा. वा 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 वा, एकदम भारी मस्तच वाटतं बघून. कडक फोटो काढायचा मला. आम्ही सहज वरती आलो. एकदम भारी. यशवंतगड फिरलो आणि आता येईल आम्ही रेडीच्या समुद्रावर. ह्या बघा, ह्या रेडीचा समुद्र. वाव, किती भारी वाटतं. पांढरी पांढरी रेती आणि हडे गड असा आणि गडाच्या बरोबर समोरच हा समुद्र असा. मस्त वारो पण लागता. मस्त वा. रेडीच्या समुद्रानंतर ही पोरा गेलेली शिरोड्याच्या समुद्रावर. पण मागं खूप झोप येत होती. मी गाडीतच झोपान दिलंय आणि आता मी घराकडे येलो. तर आता फ्रेश होऊन जातलो जेव घराकडे. तर बघूया मम्मीनं स्पेशल काय केले ना. तर मंडळी आज असं आमच्याकडे स्पेशल शिरवाळे आणि रस, स्पेशली पुणेकरांसाठी. यांच्यानी कधी खाऊ नाही म्हणत. आणि बाकी भात, आमटी, बटाट्याची भाजी वगैरे.